हॅलो सर्वांना जय भारत. मी प्राध्यापक प्रकाश नाईक आज रत्नसिंधू कला मंचच्या फेसबुक पेजवर लाईव्ह येतो आहे. अण्णाभाऊ साठे आणि आजचा भारत या विषयाच्या संदर्भानं मी आपल्याशी संवाद साधणार आहे. जे मला पाहतायत त्यांना माझी विनंती आहे की माझा आवाज जर व्यवस्थित त्यांना पोहोचत असेल आणि मी त्यांना नीटपणे दिसत असेल तर कृपया आपण एखादी कमेंट करावी, म्हणजे मला माझं व्याख्यान कंटिन्यू पुढं ठेवता येईल. ओके, कोण कमेंट करू शकेल का? मला जे पाहतायत माझा आवाज नीट येतोय का आणि मी आपल्याला नीट दिसतोय का? ठीक आहे. मी माझ्या व्याख्यानाला प्रारंभ करतो आहे. अण्णाभाऊ साठे आणि आजचा भारत या विषयाच्या संदर्भानं मी आज रत्नसिंधू कला मंचाच्या या फेसबुक पेजवरून आपल्याशी संवाद साधतो आहे. मित्रहो, सुनील जाधव सर की जे माझे जवळचे मित्र आहेत, स्नेही आहेत, त्याचबरोबर कोकणातल्या साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळीतले एक कृतिशील कार्यकर्ते आहेत. त्यांच्या पुढाकारानं रत्नसिंधू कला मंचाची स्थापना झालेली आहे आणि या कलामंचाचं हा जो एक मंच आहे हा नवोदित कलावंतांना, साहित्यिकांना, कवींना एक चांगली संधी देतोच आहे. परंतु त्याचबरोबर काही महाराष्ट्रातल्या आणि कोकणातल्या आणि कोकणाच्या बाहेरच्याही विचारवंतांना, साहित्यिकांना या पेजवरून ते संधी देऊन एक विचार प्रसाराची एक फार मोठी जबाबदारी माझे मित्र सुनील जाधव सर पार पाडत आहेत. मी त्यांचं प्रारंभीच मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांनी मला या पेजवरून बोलण्याची संधी दिल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो आणि मी माझ्या मांडणीला सुरुवात करतो. मित्रहो, अण्णाभाऊ साठे आणि आजचा भारत या विषयाच्या संदर्भानं मला आपल्याशी संवाद साधायचा आहे. मी या विषयाला प्रारंभ करत असताना आवर्जून एका गोष्टीकडं आपल्या सगळ्यांचं लक्ष वेधू इच्छितो की आजच्या भारताच्या दृष्टिकोनातून आपण ज्यावेळेला विचार करतो त्यावेळी आपल्या असं लक्षात येतं की आजच्या काळामध्ये, म्हणजे आजची, परवाची किंवा त्यापूर्वीच्या 1-2-3 दिवसाची जी काही महत्त्वाची घटना भारतामध्ये घडते आहे तर ती आहे भारत आणि चीन यांच्या दरम्यानचा सीमेवरचा तणाव. मला हे तुम्हाला सांगायचं आहे की भारत आणि चीन यांच्या सीमेवरचा जो काही तणाव आहे हा तणाव त्याला असणारे राजकीय संदर्भ आणि त्याला असणारे इथल्या व्यवस्थेतले काही संदर्भ, हे सगळं जर आपण समजून घेतलं तर मला वाटतं की अण्णाभाऊ साठेंच्या विचारांची आजची प्रस्तुतता किती महत्त्वाची आहे हे आपल्या सर्वांच्या लक्षात येईल आणि म्हणून मी त्या घटनेचा उल्लेख करून माझ्या विवेचनाला प्रारंभ करतो आहे. मित्रहो, आजचा भारत नेमका कसा आहे याचं आत्मपरीक्षण करणं मला खूप महत्त्वाचं वाटतं आहे. कारण आपण आपल्याकडं ज्यावेळेला आत्मटीकेच्या नजरेनं बघू, आत्मपरीक्षण करण्याच्या दृष्टीनं बघू, त्यावेळेला आपल्या लक्षात येईल की आपण नेमके कुठे आहोत. म्हणजे 15 ऑगस्ट 1947ला जेव्हा भारत देश स्वतंत्र झाला आणि 26 जानेवारी 1950 पासून भारतीय प्रजासत्ताकाची अंमलबजावणी सुरू झाली, संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली. या सगळ्या गतकाळाकडे आपण ज्यावेळेला सिंहावलोकन करण्याच्या नजरेतून आणि भूमिकेतून पाहतो त्यावेळेला आपल्याला असं लक्षात येतं की ब्रिटिशांनी शोषण केलेला हा देश ज्यावेळेला आपल्या ताब्यात आला, आपण या देशाची सत्ता हातामध्ये घेतली आणि आपण काही विकासाच्या नव्या रस्त्याला सुरुवात केली, तर मला वाटतं की त्या काळातली जे काही प्रश्न होते ते प्रश्न अतिशय जटिल होते, ते प्रश्न अतिशय गंभीर होते. कारण फाळणीचं एक महत्त्वाचा आघात आपण सगळ्या भारतवासियांनी सोसलेला होता. आमच्या देशाच्या एकतेला सुरुंग लागलेला होता, आमच्या देशाची एकता भंग पावलेली होती.
आणि अशा काळामध्ये आम्हाला नव्यानं सुरुवात करायची होती आणि जगामध्ये आमच्या देशाला एक महासत्ता बनवणं, जगामध्ये आमच्या देशाची मान उंचावली पाहिजे असं नेत्रदीपक अशा पद्धतीचं काम सर्वच क्षेत्रामध्ये करण्याचं एक फार मोठं आव्हान तत्कालीन राज्यकर्त्यांच्या समोर होतं, तत्कालीन सगळ्या मान्यवर धुरीणांच्या समोर होतं. आणि मला वाटतं की या आव्हानाला पेलण्यासाठी तत्कालीन सगळ्याच लोकांनी, मातब्बर लोकांनी फार मोठे प्रयत्न केले आणि त्याची परिणिती आज आपण बघतो आहे की अण्णाभाऊ साठेंचा विचार नेमका काय होता हे तर आपण बघणारच आहोत. त्यांच्या विचारांची आजच्या काळामध्ये या वर्तमानामध्ये नेमकी प्रस्तुतता काय आहे हे सुद्धा आपण बघणारच आहोत. याच्यातला सगळा जो काही संबंध आहे तो आपण तपासून पाहणार आहोत. परंतु आजच्या भारताच्या संदर्भानेही काही प्रश्न जे पुढे आलेले आहेत ते प्रश्न उपस्थित करणं आणि त्या प्रश्नांची चर्चा घडवून आणणं हे सुद्धा मला वाटतं की फार महत्त्वाचं आहे. काय आहेत हे प्रश्न आजच्या भारताच्या दृष्टिकोनातून? मला वाटतं की आजच्या सगळ्या राजकीय परिप्रेक्षामध्ये म्हणजे साधारणतः 2014 नंतर जो भारताच्या सगळ्या परिप्रेक्षामध्ये एक राजकीय उन्माद जो निर्माण झालेला आहे, हे उन्मादक जे लोक आहेत ते सातत्यानं प्रश्न विचारत आहेत की गेल्या 70 वर्षामध्ये भारताची प्रगती काय झाली, काय केलं भारतामध्ये. म्हणजे त्यांना असं अधोरेखित करायचं आहे की गेल्या 70 वर्षामध्ये भारतात काहीच घडलेलं नाही, सकारात्मक काहीच घडलेलं नाही आणि जो काही बदल होतो आहे, जे काही विकासाचं काम होतं आहे ते अलीकडं म्हणजे या 2014 पासूनच्या पुढच्या टप्प्यामध्ये होत आहे असा त्यांचा अतिरंजित अशा प्रकारचा दावा आहे असं आपल्याला स्पष्टपणे दिसून येतं. म्हणजे आपण डोळे उघडे ठेवले, आपण आपले कान उघडे ठेवले आणि आपण विवेकी भावनेनं जर आपण सगळ्या या भोवतालच्या वास्तवाकडं डोळस दृष्टीनं पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की एक जो मतप्रवाह आहे तो सातत्यानं गेल्या 70 वर्षांवरती कठोरातली कठोर अशा प्रकारची टीका करतो आहे आणि भारताचा विकास जो होतोय तो अलीकडच्या 5-6 वर्षामध्ये होतोय, म्हणजे साधारण 2014 नंतरच्या काळामध्ये होतोय असं सगळं एक चित्र पुढं आणलं जातंय हे आपण समजून घेतलं पाहिजे. मग खरंच वस्तुस्थिती तशी आहे का? आजचा भारत नेमका कोणत्या टप्प्यावरती आलेला आहे? मी सांगतो की आपल्या समोर तेव्हा आव्हान होतं की भारतीय संविधानाची निर्मिती करणं आणि भारतीय संविधानाची अंमलबजावणी करणं. म्हणजे तत्कालीन सगळेच जे नेते होते, म्हणजे पहिलं मंत्रिमंडळ तर आपल्या सर्व पक्षांचं होतं, तिथं हिंदू महासभेचे विचाराचं प्रतिनिधित्व करणारे लोक होते, तिथं बाबासाहेब आंबेडकरांच्या सारखे काँग्रेसला काही तात्विक मुद्द्यांवरती विरोध करणारे लोक त्या मंत्रिमंडळात होते, काँग्रेसची मंडळी त्या मंत्रिमंडळात होती, हे सगळं होतं. म्हणजे असं असताना मला असं तुम्हाला सांगायचं आहे की खऱ्या अर्थानं हा जो सगळा विषय आहे तो अतिशय गुंतागुंतीचा विषय आहे, पण तो आपण सकारात्मकतेनं समजून घेतला पाहिजे की त्या पिढीनं एका नव्या भारताच्या अभ्युदयाचं स्वप्न पाहिलं, एका नव्या भारताच्या निर्माणाचं स्वप्न पाहिलं आणि सातत्यानं ती पिढी काम करत राहिली. काही वैचारिक मतभेद जरूर असतील, परंतु या भारताला निश्चितपणानं बलशाली करण्याच्या दृष्टिकोनातनं त्या काळामध्ये फार मोठे प्रयत्न झाले. या देशाला संविधान मिळालं, त्या संविधानाची अंमलबजावणी झाली, या देशामध्ये लोकशाहीचं एक प्रारूप होतं, ते प्रारूप चांगल्या प्रमाणावरती या देशामध्ये रुजलं आणि वाढलं सुद्धा. आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये आणि या सगळ्या व्यवस्थेमध्ये काही निश्चितपणानं त्रुटी राहिल्या असतील, परंतु या त्रुटी राहिल्या म्हणून त्याचा धार्मिक ध्रुवीकरणासाठी काही उपयोग करणं, स्वतःच्या राजकीय अस्तित्वासाठी आणि राजकीय विकासासाठी, आपल्या एका विशिष्ट विचारसरणीच्या प्रसारासाठी या सगळ्या गोष्टींचा राजकीय अंगानं उपयोग करून घेणं मला वाटतं हे चुकीचं आहे. आणि अशा काळामध्ये आज आपण येऊन पोहोचलेलो आहोत की निश्चितपणानं आपल्या भारतासमोरची जी काही आव्हानं आता अलीकडच्या काळामध्ये निर्माण झाले, ती आव्हानं आणि त्या आव्हानांना तोंड देण्यासाठी अण्णाभाऊ साठेंचा विचार घेऊन आपल्याला कसं पुढं जावं लागेल या संदर्भामध्ये आपल्याला खरं तर या सगळ्या माझ्या आणि तुमच्या संवादामध्ये प्रकाशझोत टाकायचा आहे. मित्रो, आजचा भारत नेमका काय आहे? आजच्या भारतामध्ये नेमकं काय बघा तुम्ही की आज म्हणजे गेल्या 3-4 महिन्याचा म्हणजे कोरोनाचा प्रादुर्भाव किंवा ती सगळं तो एक वातावरण ज्यावेळेला आपल्या देशामध्ये निर्माण झालं त्यावेळेला त्याचा फटका कुणाला बसलेला आहे? मग इथली व्यवस्था काय करते? माझं तर असं निरीक्षण आहे, बघा तुम्हाला पटतंय का? कोरोना हा परदेशातून जे काही लोक आले भारतामध्ये त्यांच्या माध्यमातून आलेला आहे, त्याच्यावरती आमची काही एक अशी नियंत्रण करणारी व्यवस्था नव्हती. म्हणजे केंद्र सरकार या ठिकाणी सपशेल अपयशी ठरल्याचं आपल्याला दिसून येत आहे.
म्हणजे आमच्याकडं एखादा कोरोनासारखा एखादा महाभयंकर रोग ज्या वेळेला येतो त्यावेळेला त्याचा सामना करण्यासाठी आमच्याकडे पुरेशी यंत्रणा का नाही हे म्हणजे सगळं असताना आमच्याकडं मेडिकल स्टाफ आहे, आमच्याकडं औषध आहेत, आमच्याकडे हे सगळे, पण त्याचं सुयोग्य नियोजन का झालं नाही किंवा ते नियोजन का होऊ शकत नाही हा सुद्धा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. आणि या सगळ्या एकूणच या प्रक्रियेमध्ये सगळ्यात मोठी जी होरपळ झाली, सगळ्यात जास्त चटके बसले, अनेकांना जीव गमावा लागला, हे लोक कोण होते तर हे लोक सगळे तळागाळातले होते, बहुजन समाजातले होते, कष्टकरी समुदायातले होते. आणि याचा फटका आबालवृद्धांना बसलेला, स्त्रियांना बसलेला आहे. हे फार मोठं वास्तव गेल्या 3-4 महिन्यामधलं मार्चपासून आपण बघतोय किती लोकांचे हाल झालेत हे आपण बघतोय. आणि हे सगळे हाल झालेले, हे सगळं सहन करणारे लोक कोण आहेत याचा जर आपण लेखाजोखा मांडला तर आपल्या असं लक्षात येईल की हे सगळे गरीब, वंचित, कष्टकरी समुदायामधले लोक आहेत. मग या लोकांच्या संदर्भानं आपण अण्णाभाऊ साठेंचा विचार कसा जोडून बघणार आहोत. अण्णाभाऊ साठेंनी लेखणी झिजवली, अण्णाभाऊ साठेंनी जे काही लेखन केलं, अण्णाभाऊ साठेंनी आपली जी काही कला निर्माण केली ती लोकांच्यापर्यंत पोहोचवली आणि त्या कलेच्या माध्यमातून जो एक विचार सगळ्यांना दिला, तो विचार नेमका काय होता तर तो विचार हाच होता की या सर्वसामान्य शोषित, वंचित, कष्टकरी समुदायाचा आवाज बुलंद करणं, त्यांच्या दुःख व्यथांना वाचा फोडणं, त्यांच्या दुःख व्यथांची चर्चा या सगळ्या मुख्य धारेपर्यंत पोहोचवणं हे त्यांच्या कलेचं प्रयोजन होतं. किंबहुना अण्णाभाऊ साठेंनी एके ठिकाणी असं म्हटलेलं आहे की माझ्या कलेवर ज्यावेळेला प्रचारकी साहित्याचा आणि कलेचा ज्यावेळेला आरोप होतो त्यावेळेला तो आरोप मला मान्य असेल. जी कला खऱ्या अर्थानं लोकांची बाजू घेऊन काम करते तीच खऱ्या अर्थानं कला असते असं अण्णाभाऊंचं म्हणणं आहे. म्हणजेच या लोकांच्यासाठी आपण बोलायचं का नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आजच्या भारतामध्ये उपस्थित झालेला आहे. आणि मग ज्यावेळेला आपण या सत्तेला ज्यावेळेला प्रश्न विचारू त्यावेळेला हे जर सत्ताधारी आम्हाला देशद्रोही ठरवणार असतील, आम्हाला पाकिस्तानात चालते वा असं म्हणणार असतील तर त्याला पर्याय नाही. आम्ही लोकांच्या वतीनं, लोकांच्या बाजूनं लोकांचा आवाज अधिक बुलंद करण्याच्या दृष्टिकोनातनं त्यांच्या समस्यांना, त्यांच्या दुःख व्यथांना, त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याच्या संदर्भानं आम्ही बोललं पाहिजे हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. आणि अण्णाभाऊ साठेंनी तर या सगळ्या सर्वसामान्य, उपेक्षित, वंचित, शोषित घटकांच्या दुःख व्यथांची गाणी आपल्या साहित्याच्या माध्यमातून निर्माण केलेली आहेत हे आपण समजून घेतलं पाहिजे. मित्र हो, मी तुम्हाला एवढंच सांगतो की आजच्या काळामध्ये भारतामध्ये नेमके कोणकोणते प्रश्न आहेत. मला एकच सांगायचं आहे की या भारतामध्ये अजूनसुद्धा जात आणि धर्माचा जो काही एक मोठा महावृक्ष अजूनही तितक्याच ताकदीनं उभा आहे, तो जिवंत आहे. किंबहुना आणखी त्याला काही पारंब्या फुटत आहेत का काय असं एक वातावरण आज आपल्या देशामध्ये निर्माण झालेलं आहे. त्याच्याकडेही मला तुमचं लक्ष वेधायचं आहे. आणि अण्णाभाऊ साठेंनी याबाबतीत नेमकं काय विचार व्यक्त केलेले होते ते सुद्धा तुमच्या निदर्शनास आणून द्यायचे आहेत. मित्रांनो, जातीचा प्रश्न हा या देशातला अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ॲनिलेशन ऑफ कास्ट नावाचा ग्रंथ लिहून या जाती प्रश्नाची अत्यंत साधकबाधक आणि अत्यंत मूलगामी अशा स्वरूपाची मीमांसा त्यांनी त्या ग्रंथामध्ये केल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि हा जातीवाद आला कुठून तर तो जाती व्यवस्थेमधून आला. ही जाती व्यवस्था कुठून आली तर ती वर्णाश्रम धर्माच्या मध्ये तिचं मूळ आहे. म्हणजेच काय तर या देशातल्या जाती जर आपल्याला नष्ट करायच्या असतील, जाती अंताची लढाई आपल्याला ताकदीनं लढायची असेल तर मला वाटतं की आपण खऱ्या अर्थानं या वर्णव्यवस्थेतून निर्माण झालेल्या या सगळ्या व्यवस्थेच्या मुळाशी घाव घातला पाहिजे. म्हणजे काय केलं पाहिजे तर जाती अंताची भूमिका प्रत्येक नागरिकानं घेतली पाहिजे. त्यावेळेला इथल्या जाती नष्ट होणार आहेत. मग जाती व्यवस्था नेमका कोणाच्या फायद्याच्या आहेत? ज्या वरिष्ठ जाती आहेत, ज्या बलशाली जाती आहेत त्यांना या व्यवस्थेचे आयते फायदे मिळत आहेत. काहीही कष्ट न करता, काहीही काम न करता त्यांना प्रतिष्ठा मिळते. कोणतंही कर्तृत्व न गाजवता जात या निकषाच्या आधारे त्यांना जर प्रतिष्ठा मिळत असेल तर ते लोक जात सोडायला तयार होणार नाहीत. परंतु यामध्ये खऱ्या अर्थानं प्रश्न निर्माण होतो. तो प्रश्न असा आहे की जातीचा फटका कोणाला बसतो तर ज्या दुबळ्या जाती आहेत, ज्या वंचित जाती आहेत, ज्या खालच्या जाती आहेत त्यांना एका वरच्या वर्गाकडून, वरच्या बलशाली वरचढ जातींच्याकडून त्यांच्यावरती सातत्यानं अन्याय अत्याचार होतो. त्यामुळं मला असं वाटतं की त्या सगळ्या दुबळ्या जातींनी जातीअंतासाठी सक्रिय होणं हे तर महत्त्वाचं आहेच. परंतु मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं ह्या जाती तोडायच्या असतील आणि आपल्या भारताला बलशाली बनवायचं असेल आणि आपल्या देशाला जो काही म्हणजे फार आपल्या देशाच्या दृष्टिकोनातनं कलंकाची गोष्ट आहे, एक कलंक लावणारी गोष्ट आहे की ही जाती व्यवस्था, तर वरच्या वर्गातल्या ज्या जाती आहेत, वरच्या ज्या वरचढ आणि बलशाली जाती आहेत त्यांनी खरं तर याच्यामध्ये सक्रियपणे सहभाग घेतला पाहिजे असं मला वाटतं. मग आजच्या भारतामध्ये नेमकं काय आता मला तुम्ही सांगा. परवा पिंपरी चिंचवडमध्ये
विराज जगताप नावाच्या एका युवकाची हत्या झाली काही प्रेम प्रकरणातून आणि त्याला जातीचा रंग देण्यात आला आणि त्याची अमानुषपणे हत्या करण्यात आली. काय चाललंय? त्याच्या अगोदर खैरलांजी झालं होतं, इकडे आमच्या कोल्हापूरला वडंगीची दंगल झाली होती, 15 मातंग समाजातल्या लोकांशी घरं पेटवून देण्यात आलेली होती. काय प्रकार चालू आहे या पुरोगामी आपण ज्यावेळेला फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो त्या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये, म्हणजे हे मी महाराष्ट्रापुरतं बोललो, परंतु ही अलीकडची घटना आहे म्हणून मी त्याचा फक्त उल्लेख केला या ठिकाणी की विराज जगतापच्या निमित्तानं आणि अरविंद बनसोडच्या निमित्तानं ज्यावेळेला महाराष्ट्रातलं सामाजिक वातावरण प्रदूषित करण्याचं काम काही जातीयवादी लोक करत आहेत, तर याच्या मुळाशी इथली जाती व्यवस्था आहे. म्हणजे ही जातीय अस्मिता आणि हा जातीयतेच्या अहंकाराचा जो फणा आहे तो किती तीव्र स्वरूपाचा आहे हे आपल्या लक्षात येत आहे. आणि म्हणून जर जाती नष्ट करायची असतील तर मला वाटतं आपण सगळ्यांनी त्याच्यामध्ये जातीयांताच्या लढाईमध्ये सक्रिय व्हायलाच पाहिजे, परंतु वरच्या जातींनी सुद्धा ही आपली नैतिक जबाबदारी आहे. हे सुद्धा आता परवा बघा अमेरिकेमध्ये तिथं वर्ण भावनेतनं काही तिथं एक मोठा प्रकार घडला आणि त्याचं लोण, त्या आंदोलनाचं लोण संपूर्ण अमेरिकेत पसरलं. एवढंच नव्हे तर त्यांना त्या आंदोलनानं संपूर्ण जगाला प्रभावित केलं. त्या आंदोलनाचं तुम्ही जर स्वरूप समजून घेतलं तर तुमच्या असं लक्षात येईल की काळ्या लोकांच्या, निग्रो लोकांच्या बाजूनं तिथला जो काही श्वेतवर्णीय माणूस आहे, नागरिक आहे, तो सुद्धा ताकदीनं उभा राहिला. याला म्हणतात माणुसकी. जे जात, धर्म, वर्ण, पंथ, भाषा, लिंग, प्रदेश याच्या पलीकडे जाऊन माणसावरती प्रेम करणं ही खऱ्या अर्थानं संस्कृती आहे आणि खऱ्या अर्थानं माणुसकी आहे. आणि नेमका हाच विचार अण्णाभाऊ साठेंनी आपल्या समग्र साहित्यातून मांडल्याचं दिसून येतं. म्हणून आजच्या काळामध्ये जातीचा जो काही प्रश्न निर्माण झालेला आहे तो मला वाटतं संपवायचा असेल आणि धार्मिक विद्वेषाचं वातावरण जे एक महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये निर्माण झालेलं आहे ते जर आपल्याला संपवायचं असेल तर अण्णाभाऊ साठेंचा विचार फार महत्त्वाचा ठरतो. त्याची मी एक तुम्हाला 2-3 उदाहरणामध्ये मी तुम्हाला ते सिद्ध करून दाखवतो की अण्णाभाऊ साठेंनी या जातीच्या प्रश्नाकडे कसं बघितलं आणि ते कलात्मक पद्धतीनं आपल्या साहित्यामध्ये कसं उतरवलं हा सुद्धा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. मित्रांनो, जातीयांताच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये जातीय अत्याचार या देशामध्ये कितीतरी घडतात. त्यातले काही मोजके जातीयवादातनं घडलेल्या घटनांची नोंद पोलीस दप्तरी होते आणि त्यातल्या काही मोजक्या लोकांना न्यायपालिकेच्या द्वारे न्याय मिळतो, अन्यथा सगळ्यांच्यावरती अन्याय होतो. असं एक दुर्दैवी वास्तव या देशामध्ये आज निर्माण झालेलं. त्याला इथली कारणीभूत म्हणजे व्यवस्था आहे. तो प्रत्येकाच्या मनामध्ये असलेला जातीय गंड आहे आणि म्हणून आपल्याला हा जातीय गंड जो आहे, ती आपली जात अस्मिता जी आहे ती आपल्याला नष्ट करायची आणि आपण माणूस होण्याच्या दिशेनं प्रवास करायचा आहे हे अण्णाभाऊ साठेंनी आपल्याला सांगितलेलं आहे. मित्रांनो, आवडी नावाची त्यांची कादंबरी आहे. आवडी ही घरंदाज पाटील उच्च कुळातली एक मुलगी आहे. तिचं फसवून लग्न केलं जातं खोट्या प्रतिष्ठेपायी, खोट्या अहंकारापायी आणि फेफरं येणाऱ्या एका मुलाशी तिचं लग्न होतं. उत्तम नावाचा तो मुलगा आहे तिचा नवरा. आणि ज्यावेळी ती लग्न झाल्यानंतर सासरी जाते त्यावेळेला सासू तिला सांगते की आवडी हा दुधाचा पेला घे आणि तू माडीवरती जा, उत्तम तिथं तुझी वाट बघत बसलाय, पण लक्ष ठेव, सावध राहा की आमच्या उत्तमला फेफरं येतं आणि एकदा का फेफरं आलं की उत्तम हाताला जी वस्तू येईल तिचा कुस्कुरा करतो. असं ती ज्यावेळेला सांगते त्यावेळेला तिच्या सगळ्या स्वप्नांची राख रांगोळी होते. परंतु आवडी हा अन्याय सहन करत नाही. ती कुडते, ती दबते, बरोबर आहे, आता ते सहन करावं लागेल. परंतु एक वेळी ती बंडाचा पवित्रा घेते, बंडाचं निशाण हातात घेते आणि तिथल्या व्यवस्थेला ठोकरून लावते आणि ती म्हणते की माझं फसवून लग्न झालं, या माणसाबरोबर मी माझं आयुष्य कसं काढू. आणि मग नंतरच्या काळामध्ये ती रामोशी समाजातल्या म्हणजे एका लोअर कास्टमधल्या व्यवस्थेनं खालची जात ठरवलेल्या रामोशी समाजातल्या धनाजी रामोशाबरोबर ती लग्न करते आणि त्याच्या घरामध्ये जाते. खरं तर आवडीनं केलेली ही कृती माझ्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे की भारतातली अमानुष अशा प्रकारची जी काही जात व्यवस्था आहे या जात व्यवस्थेला लाथ मारण्याचं काम अण्णाभाऊ साठेंनी आवडी कादंबरीच्या माध्यमातून केलेलं आहे आणि तो त्यांनी विचार या कादंबरीमधून पेरलेला आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. मित्रहो, अण्णाभाऊ साठेंनी आवडी कादंबरीच्या माध्यमातून या जाती अंताच्या दिशेनं एक पाऊल टाकलेलं आहे. भारताकडं मला समजून म्हणजे त्याचा बंध जोडायचा आहे. आजच्या भारतामध्ये काय बघा, मुलींना निर्णय घेण्याची कोणतीही मुभा नाही आहे, मुलींना निर्णय घेण्याचं कोणतंही स्वातंत्र्य नाही आहे. आणि मग त्याला जे काही जातीय पदर जोडले जात आहेत, म्हणजे आज विराज जगतापचं जे काही प्रकरण पुढं आलेलं आहे ते अशाच एका प्रेमप्रकरणातून पुढं आलेलं आहे. आमचा खरड्याचा तो नितीन आगे, त्याला न्याय मिळाला नाही, त्याचा खून झाला, ते पण अशाच एका प्रकरणातून पुढं आलेलं आहे. मग त्याला जातीय
त्याची किनार आहे. मला हेच सांगायचं आहे की जर आपल्याला जात्यंत करायचं असेल तर अण्णाभाऊंनी सांगितलेला मार्ग आहे, जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला मार्ग आहे, जो महात्मा फुलेंनी राजर्षी शाहू महाराजांनी सांगितलेला मार्ग आहे, तो आपल्याला स्वीकारावा लागेल. बुद्धाच्या मार्गाने जावं लागेल आणि जाती सोडून आपल्याला खऱ्या अर्थानं माणूस व्हावं लागेल. हे आजच्या भारतापुढचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. आपल्या भारताचं सगळ्यात मोठं नुकसान कशामुळे झालं असेल तर मला असं वाटतं की ते जातीसारख्या या जाती व्यवस्थेसारख्या एका कुप्रथेमुळे झालेलं आहे. इथं आम्हाला बोलायची संधी नाही, आम्हाला व्यक्त होण्याची संधी नाही, आम्हाला कर्तृत्व गाजवण्याची संधी नाही. म्हणजे माणसासारख्या माणसाला ज्यावेळेला आपण अमानुष पद्धतीनं त्याच्यावरती अन्याय अत्याचार करतो आणि त्याचा माणूस पण नाकारतो, त्यावेळेला मला वाटतं की हा माणुसकीशी केलेला फार मोठा द्रोह आहे, प्रतारणा आहे, गद्दारी माझं मत. आणि पुन्हा आपण मग माणुसकीचा आणि सगळे भारताच्या संस्कृतीचे गोडवे गायला जर रिकामे होणार असू तर मला वाटतं हा दांभिकपणा आहे. आणि अण्णाभाऊ साठेंनी या दांभिकपणावरतीच खऱ्या अर्थानं प्रहार केलेला आहे, हे समजून घ्या. मित्रहो, राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या सख्या चुलत बहिणीचं लग्न एका धनगर राजपुत्राशी होळकर घराण्यातल्या लावून दिलं आणि आणखी काही त्यांनी असे आंतरजातीय विवाह कोल्हापूर संस्थांमध्ये घडवून आणले. किती मोठी क्रांती होती. 100 वर्षापूर्वी हा आमचा कोल्हापूरचा राजर्षी शाहू राजा एक समतेचा विचार आणि प्रेमाचा मानवतेचा विचार साऱ्या जगाला देतो आणि तो विचार पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ॲनिलेशन ऑफ कास्टच्या माध्यमातून मांडतात आणि त्याच्या पुढे जाऊन अण्णाभाऊ साठे कलात्मक दृष्टिकोनातनं हा विचार मांडतायत. हे किती मोठं काम आहे बघा. आणि हा महापुरुषांच्या विचारातला अनुबंध आपण समजून घेण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे. मित्रांनो, अण्णाभाऊ साठेंनी जाती अंताच्या संदर्भामध्ये काय केलं? जाती अंत करणं म्हणजे जातीची जी काही लक्षणं आहे, जात व्यवस्था ज्या पायावर उभी आहे त्याला उद्ध्वस्त करणं म्हणजे जाती अंत करणं. म्हणजे काय? अजून सुद्धा या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्याच्या 70 नंतर सुद्धा अजूनही जात पंचायती त्यांचे अवशेषच नव्हे तर त्या सक्रियपणे काम करतात. म्हणजे मी एक 4-1 वर्ष कोकणात होतो नोकरीच्या निमित्तानं रत्नागिरीमध्ये. मी बरीच अशी प्रकरणं बघितली आणि काही प्रकरणामध्ये मी स्वतः तिथं त्या न्यायाच्या बाजूनं मी उभा होतो की काही जात पंचायतींनी आपल्याच जातीतल्या आपल्याच रक्ताच्या माणसांना वाळीत टाकण्यासारखी अमानुषाने असे भयानक प्रकार तिथं घडवून आणलेले आहेत. म्हणजे खरं तर हे संविधानाच्या विरोधात आहे, कायद्याच्या विरोधात आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माणुसकीच्या विरोधात आहे. मग ही जातीयतेचं काय टोक? म्हणजे एखादं हे जात पंचायतच ठोकरणं हे किती आत्ताच्या काळामध्ये जर इतकं अवघड असेल तर अण्णाभाऊ साठे ज्या काळामध्ये होते त्या काळामध्ये हा जात पंचायतीला ठोकरणं म्हणजे पर्यायानं जाती व्यवस्थेला ठोकरण्याचा जो विचार मांडणं हे किती महत्त्वाचं आहे आणि क्रांतिकारी आहे बघा. तर बरबाद्या कंजारी नावाचा एक कथा आहे अण्णाभाऊ साठेंची, बरबाद्या कंजारी. तर या बरबाद्याची मुलगी निल्ली जी आहे ती हैदऱ्याबरोबर पळून जाते आणि मग जात पंचायत बसते आणि त्या जात पंचायतीमध्ये या बरबाद्या कंजाऱ्याचं दंड आकारला जातो आणि तो दंड न भरणं म्हणजे अप्रतिष्ठेचं लक्षण आहे आणि त्या जात पंचायतीच्या दृष्टिकोनातनं अत्यंत फार मोठा गंभीर गुन्हा असतो. असं हे आजचं वास्तव असताना त्या काळामध्ये अण्णाभाऊ साठे आपल्या कथेच्या माध्यमातून मांडत आहेत की बरबाद्या कंजाऱ्याला जात पंचायतीमध्ये दंड ठोठावला जातो. बरबाद्या कंजारी तिथं विद्रोहाचा झेंडा फडकावतो, बंड पुकारतो या जाती व्यवस्थेच्या विरोधात आणि तो असं ठणकावून सांगतो की मी भले काहीही करेन, मी तुमच्या जातीत येणार नाही, तुमची जात पंचायतीचा कायदा मानणार नाही, मी कुठल्या तरी काय वाटेल ते सहन करेन, परंतु मी तुमचा हा अमानुष कायदा मानणार नाही. गेली माझी मुलगी पळून, ठीक आहे. अशा पद्धतीचा एक बंडाचा विचार, क्रांतिकारी विचार, जात व्यवस्थेला ठोकरण्याचा विचार अण्णाभाऊ साठे आपल्याला बरबाद्या कंजारी या कथेच्या माध्यमातून आणि त्या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून आपल्यापर्यंत हा विचार पोहोचवतात. हे अतिशय क्रांतिकारक आहे, हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि म्हणून जातीचा अंत करणं हे आज सगळ्याच संविधान समर्थकांचं लक्ष असलं पाहिजे, ध्येय असलं पाहिजे. प्रत्येक विचारी विवेकी माणसाचं लक्ष असलं पाहिजे. आपण आपल्यातला विवेक भाव जागृत केला पाहिजे आणि या जातीला ठोकर मारली पाहिजे, असं माझं स्वतःचं मत आहे. मित्रहो, अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याबद्दल बोलत असताना मला हे सांगावं लागेल की अण्णाभाऊ साठेंनी कधीच काल्पनिक साहित्य लिहिलं नाही. अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याला वास्तवाचा स्पर्श. अण्णाभाऊ साठे म्हणाले की कल्पनेचे पंख लावून मला आभाळामध्ये भराऱ्या मारता येत नाहीत, त्या बाबतीत मध्ये मी एका विहिरीतला बेडूक आहे. मला जे दिसतं, माझ्या जेवढा आवाक आहे, माझ्या सगळ्या ज्ञानेंद्रियांना जे काही अनुभूती मिळते तेवढं मला जी अनुभूती मिळालेली आहे तेवढं मी माझ्या साहित्यामध्ये मांडणार आहे. मी उगाच प्रतिभेचे आकाशामध्ये कल्पनेचे पंख लावून भराऱ्या मारणार नाही आणि खोटं काही सांगणार नाही. म्हणजे अण्णाभाऊ साठे हे सत्यवादी होते, सत्यनिष्ठ होते, सत्याचे पुरस्कर्ते होते आणि सत्याचा कुठेही आपला होणार नाही याची पूर्णता, दक्षता
अण्णाभाऊ साठेंनी सातत्यानं आपल्या लेखणीच्या आणि कलेच्या माध्यमातून घेतल्याचं आपल्याला लक्षात येतं. आणि म्हणून त्यांनी जे काही वास्तव मांडलं ते वास्तवच असं होतं की या देशातले जात धर्म जे आहेत हे लोकांचं शोषण करणारी केंद्र आहेत. म्हणजे जात व्यवस्था आणि धर्मव्यवस्था हे सामान्य माणसांचं शोषण करतात. जिथं धर्म येतो तिथं पुरोहितशाही येते, तिथं कुणाचं तरी भय येतं आणि माणूस मुक्तपणे जगू शकत नाही. अशी साधी सरळ सोपी मांडणी अण्णाभाऊ साठेंच्या या तत्त्वज्ञानातून व्यक्त झाल्याचं आपल्याला दिसून येतं. मग अण्णाभाऊ साठेंनी या धर्माकडे कसं बघितलं? अण्णाभाऊ साठेंनी, मी तुम्हाला सांगतो की अण्णाभाऊ साठे असं म्हणाले, जगबदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव. नंतरच्या काळामध्ये काही आंबेडकरी विचाराच्या समुदायातल्या लोकांनी सुद्धा अण्णाभाऊंच्यावर टीका केलेली आहे आणि ती टीका अलीकडच्या काळामध्ये सुद्धा होताना दिसते की अण्णाभाऊ साठेंनी धर्मांतर का केलं नाही. मी तर तुम्हाला सांगेन की बाबासाहेबांनी सांगितलं की धम्माच्या बाबतीत आणि धर्माच्या बाबतीमध्ये की धम्माला त्यांनी वे ऑफ लाईफ मानलं, जगण्याची एक प्रणाली, जगण्याची जीवन प्रणाली असं मानलं आणि तो त्यांनी रस्ता निवडला आणि आपल्या लाखो अनुयायांसह त्यांनी धर्मांतर केलं. आणि ज्या विषमतावादी व्यवस्थेमध्ये धर्मामध्ये मी जन्माला आलो त्या हिंदू धर्मामध्ये मी मरणार मात्र मुळीच नाही हे त्यांनी म्हणणं आपलं खरं करून दाखवलं. परंतु वस्तुस्थिती काय आहे अण्णाभाऊंच्या बाबतीतली? तर अण्णाभाऊंनी बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं त्या संविधानातलाच विचार अण्णाभाऊ साठेंनी आपल्या साहित्यामध्ये मांडला. आणि हा विचार मांडत असताना तो विचार ते जगले. त्यांनी कुठल्याच धर्माचं जाहीर समर्थन कधी केलेलं नाही. त्यांनी धर्म ही प्रत्येकाची व्यक्तिगत बाब असेल परंतु धर्म हे शोषणाचं मूळ केंद्र आहे अशा पद्धतीची त्यांनी मांडणी केली. आणि म्हणून हिंदू धर्मातल्या काही अनिष्ट चालीरीती रूढी परंपरांना आपल्या साहित्याच्या माध्यमातून त्यांनी धक्का मारण्याचं काम केलं, त्याच्या विरोधात बंड पुकारण्याचं काम केलं. चिखलातील कमळ नावाची एक त्यांची कादंबरी आहे. आपल्याला माहिती आहे की या देशामध्ये शेकडो आमच्या बहिणी ज्यावेळेला मुरळ्या म्हणून सोडल्या जातात, देवदासी म्हणून सोडल्या जातात, तेव्हा त्यांचं लैंगिक शोषण होतं, तेव्हा त्यांचं सामाजिक शोषण होतं. त्यांना माणूस म्हणून कोणतीही प्रतिष्ठा प्राप्त होत नाही. आणि चिखलातील कमळमधली जी नायिका आहे ती ज्यावेळेला नायिका मुरळी म्हणून जाते त्यावेळेला तिथून बंडाचा म्हणजे ती धर्माला प्रश्न विचारते की ज्या धर्मानं माझ्या आईचं लग्न त्या खंडोबाशी लावलं त्याच खंडोबाशी त्या मुरळीची मुलगी म्हणून माझं लग्न लावलं, मग मुलगीचं आणि आईचं लग्न एकाच माणसाशी कसं काय होऊ शकतं? माझ्या आईचा जर खंडोबा हा नवरा असेल तर तो माझा बाप असला पाहिजे, त्या बापाबरोबर मी कसं काय लग्न लावलं? हा एक विद्रोही आणि सडेतोड परखड सवाल अण्णाभाऊंची ज्यावेळेला ती चिखलातील कमळमधली नायिका करते त्यावेळेला तो सवाल इथल्या अन्यायी धर्मसत्तेला असतो. आणि धर्मसत्तेच्या खाली सुरुंग पेरण्याचं काम या कलाकृतीच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठेंनी केलं. म्हणजे अनिष्ट चालीरीती रूढी परंपरा प्रथा परंपरा पाळणारा हा जो काही धर्म आहे आणि त्यातून काही विशिष्ट लोकांचं पोट चालवणारा हा धर्म आहे आणि त्यातून बहुसंख्य लोकांचं शोषण करणारा हा जो धर्म आहे तो धर्म आपण नाकारला पाहिजे अशा प्रकारची प्रखर सत्यवादी भूमिका, विवेकनिष्ठ भूमिका अण्णाभाऊ साठेंनी घेतलेली. म्हणून आजच्या काळामध्ये आपण धर्माला किती महत्त्व द्यायचं हे फार विचार करण्यासारखं आहे. म्हणजे माझं तमाम माझ्या भारतीय भावा बहिणींना माझं विनंती आहे की आपण संविधानानं दिल्याप्रमाणे धर्म ही आपली वैयक्तिक आणि खाजगी बाब ठेवली पाहिजे. आपल्या घराच्या आत आपला धर्म असला पाहिजे, आपल्या प्रार्थना स्थळाच्या आतमध्ये आपला धर्म असला पाहिजे. परंतु ज्यावेळेला आम्ही रस्त्यावरती धर्म आणतो त्यावेळी आमच्या देशाच्या एकतेला आणि आमच्या देशाच्या सन्मानाला ठेच पोचलेली असते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि जर आम्ही हा विचार अंमलात आणला तर मला वाटतं की भारत हा आज जो काही आहे त्याच्यापेक्षा कैक पटीनं पुढं जाऊ शकतो. एवढी या विचारांची ताकद मित्रांनो निश्चितपणानं आहे हेही आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणजे धर्माच्या बाबतीमध्ये कार्ल मार्क्सनं म्हटलं की धर्म ही अफूची गोळी आहे. बाबासाहेबांनी धर्माचं त्यांनी सांगितलं की धर्म आणि या जातीव्यवस्था जर आपल्याला संपवायची असतील तर मुळात जे धर्मग्रंथ या देशामध्ये निर्माण झाले, या व्यवस्थेने निर्माण केले त्या धर्मग्रंथांना आपण सुरुंग लावला पाहिजे. ते नाकारण्याचं धारिष्ट्य आपल्या मनामध्ये निर्माण झालं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी मांडणी केली. आणि म्हणून मला अण्णाभाऊ साठेंची ती कादंबरी फार महत्त्वाची वाटते की तिथं त्या धर्मालाच लाथ मारणारी नायिका त्यांनी उभी केलेली आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. मित्रांनो, आजच्या काळामध्ये जातीचा धर्माचा प्रश्न आहेच, परंतु सगळ्यात जातीच्या आणि धर्माच्या संदर्भानं सगळ्यात जास्त अन्याय कोणावरती होतात तर ते मला वाटतं स्त्रियांच्यावरती होतात. बघा तुम्ही आज टिकटॉकच्या म्हणजे त्या माध्यमातून या विराज जगताप आणि अरविंद बनसोडच्या हत्येच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये वातावरण अत्यंत कलुषित करण्याचं काम ते टिकटॉकवरच्या दोन्ही बाजूच्या पोस्टनी झालं. परंतु त्यामध्ये आई बहीण काढली गेली. उद्धार कोणाचा झाला? आमच्याच आया बहिणींचा झाला. अरे एक मराठा समाजातली माझी बहीण असेल, एक बौद्ध समाजातली माझी बहीण असेल किंवा एक दुसऱ्या ओबीसी समाजातली माझी बहीण असेल, परंतु ती माझी बहीण आहे, ती स्त्री आहे. आणि स्त्रीचा सन्मान ज्या देशामध्ये केला जात नाही तो देश मला माणुसकीच्या पायावर उभा आहे असं मला म्हणायला म्हणजे मी म्हणू शकत नाही.
आणि म्हणून या सगळ्या प्रकारामध्ये साधी शिवी द्यायचं झालं तरी आपण आई बहिणीचा उद्धार करतो. हा स्त्रियांचा अपमान आहे, हा आपल्या आईचा आणि आपल्या बहिणीचा सुद्धा अपमान आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल आणलं, स्त्रियांना सन्मान दिला, स्त्रियांना स्वातंत्र्य दिलं. आणि हा जो विचार आहे तोच अण्णाभाऊ साठेंच्या विचारामध्ये आणि त्यांच्या साहित्यामध्ये प्रतिबिंबित झालेला आहे. मित्रांनो, स्त्रियांच्यावरती आजच्या काळामध्ये जर एवढे अनन्वित अन्याय अत्याचार होत असतील तर त्या काळामध्ये तिची काय अवस्था असेल. अण्णाभाऊ साठे ज्या काळामध्ये लिहितात, साधारणपणे 1941 पासून ते 1969 पर्यंत, आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत अण्णाभाऊ साठे लिहितात. या काळामधली परिस्थिती काय असेल तर त्या काळामधली परिस्थितीच अशी होती की इथं जाती धर्माचा प्रचंड मोठा पगडा होता, वर्चस्मा होता, प्रभाव होता आणि जाती धर्माचे कायदे कानून या समाज व्यवस्थेमध्ये होते. आणि अशा काळामध्ये अण्णाभाऊ साठे म्हणतायत की नाही, स्त्रीला सन्मान मिळाला पाहिजे, स्त्री ही माणूस आहे आणि तिला माणसासारखी वागणूक मिळाली पाहिजे. काय केलं त्याने? म्हणजे आज स्त्रियांच्यावरती अन्याय अत्याचार झाल्यानंतर तिला न्याय मिळत नाही. खैरलांजी मधली माझी सुरेखा भोतमांगी असेल किंवा ती माझी प्रियांका माझी बहीण असेल, त्यांना न्याय मिळाला का? बरं, कोर्टाने न्याय दिला, फाशी दिली, सगळं दिलं, परंतु हे असं घडतंच कसं? त्याच्यानंतर अनेक प्रकरणं झाली. कोपर्डीचं सुद्धा ते प्रकरण असेल का? म्हणजे असं घडायलाच नाही पाहिजे अशी व्यवस्था निर्माण करणं हे खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांच्या समोरचं आव्हान आहे. आणि ते जर आव्हान आपल्याला पेलायचं असेल आणि अशी व्यवस्था निर्माण करायची असेल तर बुद्धापासून ते फुले शाहू आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, गाडगेबाबा या सर्व सत्यशोधकांचा विचार आपण घेऊन त्या वाटेनं आपण पुढे गेलं पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. मित्रांनो, मी फक्त एकच सांगतो की स्त्रियांच्या, माझ्या आया बहिणी माझं हे भाषण ऐकत असतील, मी त्यांच्यासाठी सांगते की माझ्या बहिणींनी कधीच अन्याय सहन करू नये. पुरुषी प्रधान व्यवस्था जी आहे, ती पुरुष सत्ताक व्यवस्था जी आहे, त्या व्यवस्थेला कधीच तुम्ही त्या व्यवस्थेला शरण जाऊ नका. तुम्ही व्यवस्था शरण बनू नका, तर तुम्ही व्यवस्थेच्या विरोधात विद्रोहाचा एल्गार पुकारा असं माझं तुम्हाला आव्हान आहे. कारण अण्णाभाऊ साठे जो कोणी वाचतो, बाबासाहेब आंबेडकर जो कोणी वाचतो तो याच विचाराने पुढे जाणार आहे. म्हणून मी तुम्हाला चंदन नावाच्या कादंबरीतलं कथानक थोडक्यात सांगतो की गरीब, एक गावातून मुंबईला गेलेली एक गरीब घरातली चंदन नावाची आपल्या नवऱ्यासोबत जाते. एक लहान बाळ आहे आणि अचानक अशा त्या चंदनचा नवरा मरतो आणि चंदन विधवा होते. देखणी आहे, तरुण आहे, सुस्वरूप आहे आणि अशा वेळी एकटी बाई ज्या वेळेला असते त्यावेळेला तिच्याकडं वासनांद नजरेनं बघणाऱ्या गिधाडांच्या घिरट्या सुरू होतात. आणि अशातच ती ज्या वीटभट्टीवर काम करत असते तिथला जो काही कॉन्ट्रॅक्टर आहे तो कॉन्ट्रॅक्टर तिच्यावरती जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतो. आणि अशा वेळी ती चंदन ते अन्याय सहन करत नाही तर ती त्याच्यावरती तुटून पडते. ती ॲसिडचा डबा त्याच्यावरती फेकते. आज अशा घटना घडत आहेत म्हणजे त्यावरती पिक्चर निघतोय की मुलींच्यावरती ॲसिड फेकलं जात आहे आणि मुली तिथं काही प्रतिकार करत नाहीत. तिथली म्हणजे चौकात जर एखाद्या मुलीवरती हल्ला होतोय, मुलीची छेडछाड काढली जाते तर सगळे शांतपणे मख्खपणे बसलेले असतात. असा एक असंवेदनशील समाज आज निर्माण होताना आपल्याला दिसतोय. आणि अण्णाभाऊ साठे तर म्हणजे लेखक, कलावंत काय करतो तर आपल्या कलाकृतीच्या माध्यमातून एका नव्या सुंदर जगाचं स्वप्न पाहतो. जे नाही ते स्वप्न पाहतो किंवा असं व्हायला पाहिजे असं एक सूचन करत असतो. म्हणजे अण्णाभाऊंना हे अपेक्षित होतं की कुठल्याही स्त्रीनं अन्याय अत्याचार सहन करायचा नाही. जो तिच्यावरती चाल करून येईल त्याला प्रतिकार करण्याची हिंमत आणि तडफ माझ्या प्रत्येक माय भगिनीनं दाखवली पाहिजे, हा विचार अण्णाभाऊ साठेंचा होता. त्यांची वैजयंता नावाची कादंबरी आहे, ती तमाशा कलावंतांच्या जीवनावर आधारित आहे. आणि वैजयंतावरती ज्यावेळेला तो चंदूलाल नावाचा एक तमाशा कॉन्ट्रॅक्टर आहे, तो तिच्याकडं ज्यावेळेला वासनांद नजरेनं बघतो त्यावेळेला सुद्धा वैजयंता तो अन्याय सहन करत नाही, आपला अवमान सहन करत नाही, तर ती त्याच्यावरती तुटून पडते. अण्णाभाऊंच्या सगळ्या नायिका या स्वाभिमानी होत्या, बेडर होत्या, निर्भय होत्या. त्या व्यवस्थेला शरण गेल्या नाहीत. त्यांनी व्यवस्थेनं त्यांच्या पायात ज्या काही गुलामीच्या बेड्या घातल्या होत्या, शृंखला घातल्या होत्या, त्या सगळ्या तोडून टाकण्याचं काम, एक फार मोठं काम अण्णाभाऊंच्या सगळ्या नायिका करतात. हे सुद्धा मित्रहो आपण समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून अण्णाभाऊंचा हा जो विचार आहे तो स्त्रियांच्या संदर्भात फार महत्त्वाचा आहे. अण्णाभाऊंचा जो विचार आहे तो जाती धर्माच्या अनुषंगानं फार महत्त्वाचं आहे की ही शोषणाची केंद्र आहेत आणि ही शोषण केंद्रित व्यवस्थाच आपण उद्ध्वस्त करायची आहे आणि एक नवं जग निर्माण करायचं. हे नवं जग म्हणजे कोणतं जग आहे तर अण्णाभाऊ साठेंना हे अपेक्षित. अण्णाभाऊ साठे आपल्या कादंबऱ्यांच्या प्रस्तावनेमध्ये त्यांनी भूमिका घेतलेली आहे आणि त्यांनी लिहिलेलं आहे की ते म्हणतात की या देशातल्या जुन्या चालीरीती नष्ट व्हाव्या. जातीप्रथेसारखी एखादी जुनी चाल असेल, रीत असेल, धर्मानं काही अमानुष प्रथा परंपरा दिलेल्या आहेत, या सगळ्या जुन्या चालीरीती नष्ट व्हाव्यात. माणसामध्ये वैर निर्माण झालेला आहे. 2 जातीमध्ये वैर आहे, 2 धर्मामध्ये वैर आहे. म्हणजे कधी ठिणगी पडेल आणि कधी स्फोट होईल आणि कधी आग लागेल हे सांगू शकत नाही अशी परिस्थिती गावागावामध्ये आहे. बघा तुम्ही
देश आज अशा एका उंबरट्यावर आहे की कधी हिंदू मुस्लिम काय प्रॉब्लेम होईल आणि दंगल होऊ शकते, लोकांचे बळी जाऊ शकतात, वित्तहानी होऊ शकते, सगळे मालमत्तेची हानी होऊ शकते, अशी परिस्थिती आहे. म्हणजे हे काय चाललंय या देशामध्ये? संविधानानंतर आम्हाला धर्म हा वैयक्तिक आणि खाजगी बाब म्हणून सांगितलेला असताना आम्ही धर्माला किती अवास्तव महत्त्व देतोय, हा सुद्धा प्रश्न फार महत्त्वाचा. आणि अण्णाभाऊ साठे त्यावेळेला त्यांनी असं सांगितलेलं आहे की या सगळ्या जुन्या चालीरीती सगळ्या संपुष्टात याव्यात, या देशातला वैरभाव संपुष्टात यावा, या देशाचं नंदनवन व्हावं, या देशामध्ये समता नांदावी, प्रेम निर्माण व्हावं. आणि असं जग निर्माण झालंय, असं देश निर्माण झालंय, अशी स्वप्न मला पडतात आणि ही स्वप्न बघत मी लिहित असतो. हे अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याच्या पाठीमागचं प्रयोजन होतं. एक नवं जग, एक नवं समतावादी जग, म्हणजे एका नव्या जगाचं स्वप्न, एक देखणं स्वप्न, एक सुंदर स्वप्न अण्णाभाऊ साठे आपल्या साहित्यामधून बघतात. हे फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून अण्णाभाऊ साठेंचा हा जो विचार आहे तो नवं जग निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. आणि बघा की अण्णाभाऊ साठेंनी जातीला विरोध केला, धर्माला विरोध केला. का केला? तर जाती आणि धर्मव्यवस्था ही शोषणाचं केंद्र आहे आणि ते शोषणाचं केंद्र नष्ट झालं पाहिजे तर या देशामध्ये समता नांदू शकेल, अशा प्रकारची भूमिका अण्णाभाऊ साठे आपल्या साहित्याच्या माध्यमातून घेतात. तीच भूमिका अण्णाभाऊ साठेंनी जी भूमिका घेतलेली आहे तीच भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये घेतलेली आहे. पण 1954 विदर्भ साहित्य संघ नागपूरच्या कार्यालयाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भेट दिली आणि तिथं भाषण केलं. आणि ते भाषण करत असताना बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले की साहित्यिकांनी आपलं जे विश्व आहे ते वाढवावं, दृष्टी आपली विकसित करावी, व्यापक करावी. अरे तुमच्या लेखणीचं तेज तिथंपर्यंत जाऊ द्या की जिथं खेड्यापाड्यामध्ये विषमतेचा अंधार पडलेला आहे. तुमच्या लेखणीच्या तेजानं तो विषमतेचा, अन्यायाचा अंधार सगळा जळावा, संपुष्टात यावा. तुमची गरज खऱ्या अर्थानं तिथं आहे. असे साहित्यिक ज्यावेळेला, असे कलावंत ज्यावेळेला निर्माण होतील त्यावेळेला या देशामध्ये नवी समतावादी समाजरचना निर्माण होईल. हे स्वप्न आणि हा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेला आपल्याला दिलेलं आणि त्याच विचारांना बरोबर पुढे जाण्याचं काम अण्णाभाऊ साठेंनी केलेलं आहे. हे आपण मित्रांनो समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून अण्णाभाऊ साठेंचा विचार हा जाती धर्माच्या विरोधातला विचार होता. अण्णाभाऊ साठेंचा विचार हा स्त्रियांना स्वातंत्र्य देणारा होता, स्त्रियांचा सन्मान करणारा होता आणि स्त्रियांना माणसासारखं वागवण्याचा एक संदेश देणारा असा हा विचार होता. मित्रहो, आपल्या भारतानं आपल्या देशाचं सार्वभौमत्व, आपल्या देशाची एकता या गोष्टीला फार महत्त्व दिलेलं आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचं मोठेपण काय आहे तर इथं वेगवेगळ्या समूहाची, प्रांताची, भाषांची अशी वेगवेगळे समुदाय समूह राहिलेले असताना सगळ्यांना एकतेच्या सूत्रात गुंफण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं केलेलं आहे. बघा तुम्ही तिकडं म्हणजे नैऋत्य भारतातल्या लोकांची संस्कृती वेगळी आहे, त्यांची भाषा वेगळी आहे, त्यांची शारीरिक ठेवण वेगळी आहे, त्यांच्या चालीरीती वेगळ्या आहेत, दक्षिणात्य लोकांच्या वेगळ्या आहेत, आमच्या कोकणातल्या लोकांच्या वेगळ्या आहेत, पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांच्या वेगळ्या आहेत, काश्मीर राजस्थान वेगळे आहेत. म्हणजे भारत हा बहुसांस्कृतिक अशा पद्धतीचा आणि बहुविध संस्कृतीचं प्रतिनिधित्व करणारा असा देश आहे. आणि या सगळ्या बहुविध संस्कृतीला एकतेच्या सूत्रात गुंफण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. कारण भारत म्हणून आपण सगळे एक आहोत. आणि अण्णाभाऊ साठेंना सुद्धा हेच अपेक्षित होतं. अण्णाभाऊ साठे म्हणत होते की हा देश म्हणजे डॉमिनंट लोकांचा, जे वर्चस्व गाजवणारे लोक या व्यवस्थेमध्ये होते त्यांचाच फक्त हा देश नाही आहे. या देशामध्ये सगळ्यांना समान न्याय, समान हक्क, समान अधिकार मिळाला पाहिजे. की बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून जे मांडलं तेच अण्णाभाऊने आपल्या साहित्याच्या माध्यमातून मांडलं. आणि म्हणून अण्णाभाऊ साठेंनी महाराष्ट्राची परंपरा या नावाचा एक पोवाडा लिहिला आणि त्या पोवाड्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे, बघा फार महत्त्वाचं आहे की म्हणजे महाराष्ट्राच्या संदर्भानं जरी तो पोवाडा असला, महाराष्ट्राची परंपरा या संदर्भानं, तरी सुद्धा त्यामध्ये त्यांनी जे स्वप्न बघितलेलं आहे, त्यामध्ये त्यांनी जो विचार मांडलेला तो मला वाटतं अत्यंत वैश्विक अशा स्वरूपाचा आहे. काय विचार मांडला त्यांनी? त्या पोवाड्यामध्ये, महाराष्ट्राची परंपरामध्ये अण्णाभाऊ साठेंनी असं म्हटलं की ही अवनी आदिवाशांची, भिल्ल कोळ्यांची, मांग रामोशांची. काय म्हणतात अण्णाभाऊ साठे? तर ही अवनी आदिवाशांची, भिल्ल कोळ्यांची, मांग रामोशांची. बघा म्हणजे ही जी काही ही पृथ्वी आहे ही आदिवासी लोकांची, मांग रामोशांची आहे, भिल्ल कोळ्यांची आहे आणि परंपरा ज्यांची असे अपार आणि पुढे शाहीर तीच नेणार. ह्या सगळ्या परंपरा, त्या सगळ्या आपल्या परंपरा, या लोकांच्या मूळ लोक हे आहेत. इथं तुम्ही सत्तेनं, पैशानं मोठे असाल
तरी तुमचाच तिथं कायदा चालणार नाही. सगळ्यांना समान न्याय असेल, सगळ्यांना समान विश्वास असेल आणि सगळे आपण एक आहोत. ही सगळी पृथ्वी जी आहे ती आपली आहे, सगळ्यांची आहे. म्हणजेच काय, तर महाराष्ट्र हा देश जो आहे तो आपल्या सगळ्यांचा आहे. त्यामुळे कुणी कुणाला असं म्हणण्याचं कारण नाही तुम्ही परकीय आहात, तुमचा देश वेगळा आहे, तुम्ही तिकडं जा इकडं जा, असं नाही म्हणू शकत. भारतीय संविधानानं आम्हाला नागरिकत्व दिलेलं आहे. आम्हाला कोणी म्हणू शकत नाही, आमच्या देशातल्या कुठल्याही समुदायाला कोणी असं म्हणू शकत नाही. जर कोणी असं म्हणत असेल, म्हणण्याचं धाडस करत असेल तर ते संविधान बाह्य आहे, ते घटनाबाह्य आहे. ते संविधानाच्या दृष्टिकोनातून तो फार मोठा गुन्हा आहे की तुम्ही आम्हाला बाहेर पाठवणारे कोण, तुम्ही आमच्या देशप्रेमावर शंका घेणारे कोण. आणि म्हणून आज ज्या काही विशिष्ट समुदायांना लक्ष केलं जातंय ते या देशामध्ये चालणार नाही. हाच खऱ्या अर्थानं आपण निष्कर्ष अण्णाभाऊ साठे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेतून काढू शकतो, हे आपण समजून घ्या. म्हणजे देशाची एकता खूप महत्त्वाची आहे. आणि म्हणून अण्णाभाऊ साठेंनी हेच सांगितलं की आपल्या बहुविध अशा संस्कृतीचं प्रतिनिधित्व करणारा हा देश, वेगवेगळ्या जातींनी युक्त असलेला हा देश, आपण एक आलं पाहिजे आणि एका नव्या भारताचं निर्माण केलं पाहिजे, असा संदेश या साहित्यामधून आपल्याला मिळताना दिसतो. मी तुम्हाला एकच सांगतो की अण्णाभाऊ साठेंनी वारणेचा वाघ नावाची कादंबरी लिहिली. महाराष्ट्रामध्ये अत्यंत प्रसिद्ध झालेली आणि अत्यंत लोकप्रिय अशा प्रकारची ती कादंबरी. त्याच्यावर एक चित्रपट निघालेला आहे, देश विदेशामध्ये ही कादंबरी गाजलेली. काय सांगितलं अण्णाभाऊ साठेंनी त्या कादंबरीमध्ये, तर वारणेचा वाघ हा जो आहे तो कुंभोज हातकणंगले तालुक्यातला कुमज, त्या कुमजेचा सत्तू भोसल्या मराठा समाजातला नायक आहे. परंतु त्याची जी लढाई आहे, त्यानं लढाई कुणासाठी सुरुवात केली, तर त्या लढाईचं मूळ असं आहे की सई नावाची एक महार जातीतली स्त्री, गरोदर असणारी स्त्री, एकदा शेतात जाते आणि मथाजी चौगलेच्या शेताच्या कुंपणाच्या काही काट्या सरपणासाठी ती घेते. मथाजी चौगले येतो आणि रागानं तिला खाली पाडून मारायला लागतो, लाथाबुक्क्यांनी मारतो. ती गरोदर आहे, तिच्या पोटात बाळ आहे, परंतु तिला खाली पाडून मारत असताना सत्तू तिथं वारणा माईमध्ये म्हणजे वारणा नदीमध्ये आंघोळ करून घराकडे निघालेला आहे. त्याच्या लक्षात येतं की हा मथाजी चौगले सई नावाच्या एका महारजातीतल्या स्त्रीला मारतो आहे. त्यावेळेला तो आडवा येतो आणि तो म्हणतो की चौगले तुम्ही मारू नका, ही गरोदर आहे. काय 4-2 घेतली असतील सरपणासाठी तिनं लाकडं, एवढं तिला ठार करणार आहे का तुम्ही? तो म्हणतो सत्या बाजूला हो, मी बघून घेतो, माझ्या शेतातली तिनं लाकडं घेतलीत. आणि जेव्हा तो ऐकत नाही हे लक्षात येतं त्यावेळेला सत्तू भोसले महाराजच्या सईसाठी, गरोदर असणाऱ्या सईसाठी तिचा भाऊ बनतो, तिला बहीण मानतो आणि मथाजी चौगल्याचे तुकडे करून तो फरार होतो. या देशातली एक अभूतपूर्व घटना आहे की एक मराठा जातीतला उच्च कुलीन तरुण एका खालच्या जातीतल्या सई नावाच्या एका महार जातीतल्या माझ्या गरोदर बहिणीसाठी मथाजी चौगल्याचा मुर्दा पाडून ज्यावेळेला फरार होतो त्यावेळेला ही घटना महाराष्ट्राच्या आणि देशाच्या सगळ्या जातीय सांस्कृतिक सामाजिक व्यवहाराच्या दृष्टिकोनातून अतिशय क्रांतिकारक आहे असं मला वाटतं. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की सत्तू भोसलेनं जे बंड पुकारलं ब्रिटिशांच्या विरोधात आणि सगळ्या गावटग्यांच्या विरोधात, अन्याय करणाऱ्यांच्या विरोधात, त्यावेळेला त्यानं त्याच्यासोबत कोण घेतले, त्याच्यासोबत गोंधळी समाजातले लोक होते, नाभी समाजातले लोक होते, महार होते, मांग होते, रामोशी होते, सगळ्यांना त्यानं एकत्रित केलं. मित्रांनो, यातून आपण संदेश एकच घ्यायचा की या देशाला बलशाली बलवान करायचं असेल, एक चांगल्या दिशेनं न्यायचं असेल तर आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. हा एकतेचा विचार अण्णाभाऊ साठेंनी आपल्याला या साहित्याच्या माध्यमातून दिलेला आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. मित्रांनो, अण्णाभाऊ साठेंनी आणखी काय मांडलं, आजच्या भारताच्या संदर्भामध्ये आपल्याला काय बोलता येईल? अण्णाभाऊ साठेंनी आपल्याला अंधश्रद्धेच्या विरोधात टोकाची लढाई करायला सांगितलेलं आहे. तुम्ही डोळस दृष्टी असली पाहिजे, तुमची विवेकावर आधारलेली दृष्टी पाहिजे आणि तुमचं विवेक जागृत ठेवून तुम्ही समग्र परिस्थितीचं आणि सगळ्या घटितांचं आकलन करून मग तुम्ही निर्णय घेतला पाहिजे असं बाबासाहेबांनी सांगितलं. तेच अण्णाभाऊ साठेंनी सांगितलं. म्हणजे श्रद्धांच्या आणि अंधश्रद्धांच्या सगळ्या या जंजाळामध्ये अडकलेला हा भारतीय समाज तो बाहेर पडला पाहिजे आणि एक विज्ञाननिष्ठ जाणीवा घेऊन एक नवा प्रज्ञाशील प्रज्ञावंत समाज निर्माण झाला पाहिजे, ही भूमिका अण्णाभाऊ साठेंनी घेतली. त्यांनी एक मर्याईचा गाडा नावाची कादंबरी लिहिली, कथा लिहिली आणि त्या कथेमध्ये त्यांनी सांगितलं की विज्ञान महत्त्वाचं आहे, तुम्ही तुमची दृष्टी वैज्ञानिक असली पाहिजे. आणि म्हणूनच 2 मार्च 1958 अण्णाभाऊ साठेंनी BC कांबळे त्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते आणि अण्णाभाऊ साठेंना उद्घाटक पदाचा मान मिळाला. खरं तर ते अत्रे साहेब त्याचं उद्घाटन करणार होते पण ते पोहोचू शकले नाहीत आणि संयोजकांनी विनंती केली. त्यामध्ये राजाभाऊ ढाले होते, वामन होळ होते, बरीच म्हणजे नंतरच्या काळामध्ये दलित साहित्यामध्ये जी सक्रिय असणारी मंडळी होती त्यांनी ते साहित्य संमेलन घेतलेलं होतं. आणि त्या उद्घाटकीय भाषणामध्ये अण्णाभाऊ साठे असं म्हणाले की ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून ती दलितांच्या तळहातावर तरलेली आहे, कष्टकऱ्यांच्या तळहातावर तरलेली आहे. अरे याच्यामध्ये एक विज्ञान आहे. शेष नागाच्या मस्तकावर पृथ्वी उभी राहू शकते का?
नाही राहू शकत. हा जो पाखंडीपणा आहे, हा जो दांभिकपणा, हा जो खोटेपणा आहे, या खोटेपणाला लाथाडून लावण्याचं काम अण्णाभाऊ साठे या एका विधानात कारक होतं. हे विधान वैज्ञानिक होतं. आणि खऱ्या अर्थानं काय आहे मग, हे जग कुणाच्या हातावर चालतं? अरे या जगामधला शेतकरी जर संपला, या जगामधला जर कामगार संपला, मजूर संपला, कष्टकरी संपला, तर हे जग चालू शकेल काय? अरे आज अंबानी एवढा मोठा श्रीमंत माणूस आहे, परंतु त्याच्या कंपन्यांमधले जर कामगारच आले नाहीत तर तो श्रीमंत होऊ शकणार नाही. जग कुणाच्या हातावर चालतं? जग माणसाच्या हातावर चालतं, कष्टकऱ्याच्या घामावरती जग चालतं. हा सिद्धांत अण्णाभाऊ साठे मांडतात. माणसाची प्रतिष्ठा आणि माणसाचा सन्मान हे त्यांच्या तत्वज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आणि म्हणून अण्णाभाऊ साठे विज्ञानवादी भूमिका घेतात, हे आपण समजून घेतलं पाहिजे. खरं मंगला या कादंबरीमध्ये सुद्धा असा एक उल्लेख आहे, त्यांनी संदर्भ दिलेला आहे की ज्यावेळेला मंगलाचं आणि हिंदूरावचं लग्न लावायची वेळ येते, ती मंगला हिंदूरावची प्रेयसी आहे आणि ती त्याच्यासोबत स्वातंत्र्य संग्रामात सक्रिय होते आणि ते दोघे गोळी छातीवरती सहन करतात आणि तिथं वीरमरण पत्करतात. देशासाठी वीरमरण पत्करणारी आणि आपल्या प्रियकराला, नवऱ्याला साथ देणारी ही मला वाटतं भारतीय साहित्यातली दुर्मिळातली दुर्मिळ घटना आहे आणि दुर्मिळ नायिका आहे मंगला. त्या मंगलाचं आणि हिंदूरावचं ज्यावेळेला लग्न लावायचं असतं त्यावेळेला भटजीला बोलवण्याचं सांगितलं जातं, परंतु अण्णाभाऊ एका पात्राच्या तोंडी तो संवाद देतात की अरे 5 तिथं परमेश्वर कशाला भटजी, 5 जण झाले म्हणजे झालं, आपणच करायचं. यातून त्यांनी भटशाहीला नाकारलेलं आहे, यातून त्यांनी ब्राह्मण्यवादाला नाकारलेलं आहे. अरे जे आमच्या श्रद्धांचा गैरफायदा घेऊन स्वतःच्या तुंबड्या भरतात आणि आम्हाला जन्माच्या आधीपासून मरेपर्यंत मेल्यावर, श्राद्धाच्या माध्यमातून मेल्यावर आणखी आम्हाला ते शोषण करत असतात, ही व्यवस्थाच आम्हाला नको आहे. आम्हाला नवराज्य निर्माण करायचं आहे, नवा कायदा आला पाहिजे. म्हणजेच काय, या देशातला मनूचा कायदा संपुष्टात आला पाहिजे आणि संविधानाचा कायदा आला पाहिजे. हीच भावना अण्णाभाऊ साठेंनी आपल्या साहित्यामधून घेतलेली आहे, व्यक्त केलेली आहे. हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. मित्रांनो, आजच्या भारताच्या दृष्टिकोनातून अत्यंत कळीचा जो मुद्दा आहे तो एक मला तुम्हाला सांगायचा आहे, तो म्हणजे आज आपल्या भारताची लोकशाही खरंच धोक्यात आलेली आहे का, या प्रश्नावर चर्चा तरी घडून आली पाहिजे असं माझं मत आहे. आणि मला तरी असं वाटतंय की गेल्या काही वर्षामध्ये जाणीवपूर्वक भारतीय लोकशाहीला खिळखिळ करण्याचं काम या देशामध्ये मोठ्या प्रमाणावरती होताना दिसत आहे. विशेषतः जे आक्रमक हिंदू राष्ट्रवाद मांडत आहेत तेच या लोकशाहीला खिळखिळ करण्याचं काम करतायत आणि एकाधिकारशाहीकडे जात आहेत. बघा तुम्ही गेल्या 7-8 वर्षांचा इतिहास, एकसूत्री, एकछत्री आणि एकाधिकारशाहीचाच कारभार या देशामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती सुरू आहे. म्हणजे आमच्या देशाचे प्रधानमंत्री आपल्या सहकार्यांना सुद्धा विश्वासात घेत नाहीत. ही परिस्थिती आहे. नोटाबंदी झाली परंतु अर्थमंत्र्यांना माहिती नाही आहे. अशी जर परिस्थिती असेल तर निश्चितपणानं ही हिटलरशाहीकडे, हुकुमशाहीकडे आपल्या देशाची वाटचाल सुरू आहे. बाबासाहेबांनी संविधानामध्ये जी लोकशाहीचं प्रारूप स्वीकारलं ते असं स्वीकारलं का नाही, तर लोकांच्या मताला किंमत दिली. म्हणून एक मत, एक व्यक्ती आणि एक मूल्य. म्हणजे आज महामहिम राष्ट्रपतींच्या मताला जेवढं मूल्य आहे तेवढंच माझ्याही मताला आहे, तेवढंच तुमच्याही मताला आहे. ही राजकीय समता प्रस्थापित करण्याचं फार मोठं क्रांतिकारी काम बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून केलेलं आहे, हे आपण समजून घेऊया. मग आज या राजकीय समतेलाच, म्हणजे या विश्वासार्हतेला, या संवादाला आज कुठंतरी तडा जातोय का काय, अशी परिस्थिती निर्माण झाली. म्हणजे जो कोणी, लोकशाहीमध्ये संवाद महत्वाचा आहे, लोकशाहीमध्ये विचार महत्व, भले माझा विचार चुकीचा असेल परंतु तो मांडण्याचा अधिकार आणि तेवढं स्वातंत्र्य मला संविधानानं दिलेलं आहे. परंतु या हक्कावरच गदा आणण्याचं काम आणि आमच्या हक्कांची गळचेपी करण्याचं काम इथलं विद्यमान सरकार करते की काय, अशा शंका घ्यावी अशा प्रकारच्या काही घटना गेल्या काही वर्षामध्ये या भारत देशामध्ये घडत आहेत, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून विचारवंतांना तुरुंगामध्ये डांबायचं चाललंय, कार्यकर्त्यांना बोलू दिलं जात नाहीये, पत्रकारांची सगळी मुस्कटदाबी केली जाते, घुसमट केली जाते. म्हणजे रवीश कुमारला देशद्रोही ठरवणारे त्यांना मॅगसेसे पुरस्कार मिळतो. म्हणजे परदेशातले लोक आमच्या काही लोकांची दखल घेतात परंतु आमच्या देशामध्ये त्याची कदर केली जात नाही. आपला देश नेमका चाललाय कुठं? एकतर्फी संवाद सुरू आहे. म्हणजे मन की बात यांचंच फक्त लोकांनी ऐकायचं, लोकांना काय म्हणायचं ते हे ऐकणार आहेत की नाही. अरे या गेल्या काही वर्षामध्ये तुम्ही एक पत्रकार परिषद घेऊ शकला नाही, असे जर आमच्या देशाचे प्रधानमंत्री वागत असतील तर आपल्या देशामध्ये लोकशाही आहे का, हा माझ्या दृष्टीने कळीचा मुद्दा आहे. आणि म्हणून लोकशाही वाचवायची असेल, ती संवर्धित करायची असेल, ती टिकवायची असेल तर मला वाटतं की फुले शाहू आंबेडकरांचा आणि अण्णाभाऊंचा विचार फार महत्त्वाचा आहे. अण्णाभाऊ साठेंनी लोकशाहीला फार महत्त्वाचं मानलेलं आहे आणि त्यांनी सातत्यानं लोकशाहीचं समर्थनच केलेलं आहे. अण्णाभाऊ साठे तेलंगणचा संग्राम नावाचा पोवाडा लिहिला त्यांनी आणि त्याच्यामध्ये त्यांनी अशी भूमिका मांडली की वाचवा लोकशाहीला भारत उभा ठाकला, वाचवा लोकशाहीला भारत उभा ठाकला, कामगार शेतकरी सज्ज झाला समराला.
का तेलंगणातल्या सगळ्या त्या शोषित आणि वंचितांनी एकजूट दाखवली, एकीची वज्रमुठ केली आणि या लोकशाहीला वाचवण्यासाठी आणि लोकशाही निर्माण करण्यासाठी त्या निजामशाहीला आणि तिथल्या त्या शोषण दमनकारी व्यवस्थेच्या विरोधामध्ये बंड पुकारलं आणि त्याचा गौरव अण्णाभाऊ साठे करतात. म्हणजे लोकशाहीच्या दृष्टिकोनातनं फार हे सगळं महत्त्वाचं आहे. आता मला तुम्ही सांगा की अण्णाभाऊ साठेंनी एका पोवाड्यामध्ये सुद्धा असं म्हटलेलं आहे की बघा, म्हणजे लोकशाही वाचवायची असेल तर आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. जे जे संविधान मानतात, जे जे लोकशाही मानतात त्या सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे, एकीची वज्रमुठ केली पाहिजे आणि ही लोकशाही वाचवली पाहिजे. आज आहे का? म्हणजे आज आपल्याला म्हणजे पानसरे, दाभोळकर, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांचा मी या ठिकाणी उल्लेख करेन की आज त्यांनी काही मत मांडलं, त्यांनी काही विचार मांडले. तुम्हाला पटले नाहीत तर तुम्ही त्याचा प्रतिवाद करा, हे न्यायाला धरून आहे. परंतु त्यांचे विचार पटत नाहीत म्हणून त्यांना गोळ्या घालायच्या आणि त्यांना मारायचं, हा खरं तर ही या देशातल्या अराजकतेचं ढळढळीत उदाहरण आहे, पुरावा आहे. आणि म्हणून अण्णाभाऊ साठेंनी जी अपेक्षा केली होती की लोकशाही वाचवण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, तर बोलवा आता सकलांना, साऱ्या जहालांना, सोशालिस्टांना, द्या हाक शेका पक्षाला, दलितांच्या फेडरेशनला, साऱ्या लोकशाहीवाद्यांना आणि सांगा बजावून त्या सर्वांना आता या समया, ऐक्या वाजून विजय मिळेना लढणे ते पाया. म्हणजे काय? तर लोकशाही वाचवायची आहे ना, तर आपल्याला विजय मिळवावा लागेल. त्यासाठी आपल्याला ऐक्य करावं लागेल. मग कोणाकोणाचं ऐक्य करावं लागेल? शेतकऱ्यांना घ्या, कामगारांना घ्या, त्यांच्या सगळ्या विचारसरणीतले जे काही पक्ष आहेत, संघटना आहेत, त्यांना सोबत घ्या. जे लोकशाही मानतात त्यांना सोबत घ्या आणि या लोकशाहीवाद्यांच्या विरोधकांशी तुम्ही लढाई करा, ती वैचारिक लढाई करा आणि त्यांना पराभूत करा. ही अपेक्षा अण्णाभाऊ साठेंनी मांडलेली आहे. म्हणून मला अण्णाभाऊ साठेंचा विचार जो आहे तो लोकशाहीच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचा वाटतो. मित्रांनो, लोकशाही आहे म्हणून आपल्याला अवकाश आहे बोलण्याचा, आपल्याला संधी मिळते, आपण लिहू शकतो. आज मी जाहीरपणानं बोलू शकतो, माझी भूमिका मांडू शकतो. हा लोकशाही आणि संविधानाने दिलेला मला अधिकार आहे आणि तो अधिकार माझ्यापासून जर कोणी छिनून घेणार असेल, माझ्याकडून जर हिसकावून घेणार असेल तर मी हे चालू देणार नाही. अशी भावना सगळ्यांनी मनामध्ये बाळगणं आणि एकीनं या सगळ्या लोकशाहीच्या विरोधकांशी लढणं हे खऱ्या अर्थानं फुलेशाह आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठेंना अभिवादन असणार आहे आणि हाच त्यांचा खऱ्या अर्थानं संघर्षाचा मार्ग आहे, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. म्हणजे आज आपल्या देशामध्ये कोणकोणते, आजचा भारत म्हणजे नेमकं काय आहे तर जातीनग्रस्त असलेला, धर्माच्या विषारी मुळ्यांनी फोफावलेला असा एक भारत आहे. जाती धर्माच्या विखारी दृष्टीच्या बरोबरच अंधश्रद्धांमध्ये अडकलेला माझा भारत देश आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावेळी या देशातला तरुण काय करतोय, तरुणांचा सहभाग कुठं आहे? तरुण सोशल मीडियावर ॲक्टिव्ह आहे, परंतु तो चळवळीसाठी आणि या सगळ्या विचार प्रचारासाठी, संविधानाच्या विचारासाठी, देशाच्या विचारासाठी काही काम करतोय का? तर हा सुद्धा तरुणांनी, माझ्या तरुण मित्रमैत्रिणींनी, भावा बहिणींनी आत्मपरीक्षण करण्यासारखा मुद्दा आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे तारुण्य आपलं सगळ्या देशासाठी आणि आपल्या समाजासाठी पणाला लावलं, अण्णाभाऊ साठेंनी अरे वयाच्या 16 वर्षी दलित युवकांचं एक संघटन निर्माण केलं आणि 17-18 वर्षापासून ते चळवळीत सक्रिय झाले. त्याच्याही आधीपासून म्हणजे हे तरुण कुठं आहे बघा. महात्मा फुले तारुण्यामध्ये आपल्या बायकोला घेऊन ज्यावेळेला इथल्या प्रस्थापितांच्या विरोधात फार मोठं महायुद्ध पुकारतात, त्यावेळेला तरुणांनी आदर्श कोणाचा घ्यायचा? आपल्याकडे आदर्शांची वानवा आहे का? जो भगतसिंग हसत हसत फाशीवर चढतो, वयाच्या अगदी 22मध्ये फासाचा दोर गळ्यामध्ये लटकवतो आणि भारत माता की जय म्हणतो, आपण तो आदर्श घेतला पाहिजे. आपण समाजासाठी, देशासाठी सक्रिय आहोत का? आपण किती आत्मकेंद्रित झालो आहोत? आणि म्हणून हा विचार समजून घेऊन आपण देशाच्या बलशाली होण्याच्या लढाईमध्ये आपण सगळ्या तरुण मित्रमैत्रिणींनी, भावा बहिणींनी सहभागी झालं पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. मी एकच सांगतो की अण्णाभाऊ साठेंनी एका आपल्या कवनामध्ये असं म्हटलेलं होतं की संधी आलीय नामी औंदा, सावकारशाहीचा विखारी कुंदा, आरपार खुरपून पाडायचा रेंदा. आता हा रेंदा जो शब्द आहे, पाडायचा रेंदा, तो कोल्हापूरकडचा शब्द आहे आणि त्याचा अर्थ आणि त्याची अर्थछटा तुम्हाला समजेल. म्हणजे यांना बुकलायचं आहे, रेंदा पाडायचं आहे, अशा प्रकारचं. कुणाचा रेंदा पाडायचा आहे तर सावकारशाही अन्यायाचं प्रतीक आहे. जी व्यवस्था आमच्यावरती अन्याय करते, आम्हाला बोलू देत नाही, सगळ्या ज्ञानसत्ता, राजसत्ता, समाजसत्ता, सांस्कृतिक सत्ता ज्यांनी त्यांच्या हातामध्ये एकवटलेले आहेत आणि आम्हाला त्या सत्तेच्या परिघामध्ये प्रवेश देत नाहीत, अशा सगळ्या सावकारांना, अशा सगळ्या बड्या धेंडांचा रेंदा पाडण्याचं काम आपल्याला करायचं आहे. असा संदेश, असा संस्कार अण्णाभाऊ साठेंनी आमच्यावरती दिलेला आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणालेले होते की एक दिवस 1000 दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघासारखं जगा. आणि अण्णाभाऊ साठे सुद्धा तेच म्हणतात, वाघासारखं आपण जगायचं आहे. कुत्र्याच्या मोतीनं तर सगळेच मरतात, परंतु आपण वाघासारखं जगायचं आहे, चांगलं जगायचं आहे, स्वाभिमानानं जगायचं आहे, समतेसाठी आपण प्राणपणाला लावायचे आहेत.
आणि या देशामध्ये समता नांदावी, या देशाचं नंदनवन व्हावं, यासाठी आपण सगळ्यांनी काम करायचं आहे. हा संदेश मित्रांनो अण्णाभाऊ साठेंनी आपल्या सगळ्या साहित्यामधून दिलेला आहे. अण्णाभाऊ साठेंनी एका जातीचं दुखणं मांडलं नाही. अण्णाभाऊ साठेंनी मांग महाराचं दुखणं मांडलं, डोंबाऱ्याचं मांडलं, कैकाड्याचं मांडलं, कोल्हाट्याचं मांडलं, बेलदाराचं मांडलं, डवऱ्याचं मांडलं, गोसाव्याचं मांडलं. अण्णाभाऊ साठेंनी मुसलमानाचं दुखणं आपल्या साहित्यामधून मांडलं, मराठा शेतकऱ्याचं दुखणं मांडलं, सगळ्या जाती धर्मातल्या माझ्या अभागिनी महिलांचं, आया बहिणींचं दुखणं त्यांनी आपल्या साहित्यामधून मांडलं. अण्णाभाऊ साठे एका जातीचे नव्हते, एका विशिष्ट समुदायाचे नव्हते. अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्राचे नव्हते, अण्णाभाऊ साठे भारताचे नव्हते. अण्णाभाऊ साठे वैश्विक आहेत. जगातला जो माणुसकीवर प्रेम करणारा आहे, जगातला कुठलाही माणूस असू दे, जो माणसावर प्रेम करतो, माणसाच्या प्रतिष्ठेवर प्रेम करतो, त्या सगळ्यांशी, या सगळ्या शोषितांचे, वंचितांचे, दुबळ्यांचे अण्णाभाऊ साठे आहेत, हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. अण्णाभाऊंना किंवा कुठल्याच महापुरुषाला जातीच्या कप्प्यामध्ये बंद करणं हे आपण सोडलं पाहिजे. आपण विज्ञाननिष्ठ जाणीवा स्वीकारल्या पाहिजेत. आपण लोकशाहीच्या मूल्यांवरती अपार निष्ठा ठेवली पाहिजे आणि या देशाला पुढे घेऊन जाण्याच्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी प्रयत्न करायला पाहिजे. असाच आजच्या या सगळ्या माझ्या विवेचनातून द्वारे मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो आहे. आणि म्हणून मी एकच सांगतो की अण्णाभाऊ साठे म्हणाले की जो कलावंत जनतेची कदर करतो, जनता त्याची कदर करते. आणि अण्णाभाऊ साठे माहिती आहे तुम्हाला, 1969ला गेले. आजही प्रत्येकाच्या ओठावरती, प्रत्येकाच्या हृदयामध्ये अण्णाभाऊ साठेंचं नाव आहे आणि त्यांच्यासारख्या सगळ्या साहित्यिक लोक कलावंतांचं नाव आहे. हे कशामुळं? तर त्या माणसांनी पैशाचा, सत्तेचा मोह टाळून खऱ्या अर्थानं जनतेचा आवाज बुलंद करण्याचं काम केलं आणि जनतेच्या दुःखव्यथांशी ते समरूप झाले. म्हणून अण्णाभाऊ अमर आहेत, म्हणून तो कलावंत अमर आहे. आणि म्हणून मॅक्झिम गॉर्की असतील, टॉल्स्टॉय असतील, या देशामधले प्रेमचंद असतील किंवा आमचे बाबूराव बागुल असतील, महाकवी वामनदादा कर्डक असतील किंवा कैफी असबी असतील, मजरू सुलतानपुरी असतील, या माणसांनी जनतेच्या आकांक्षांशी एकरूप होण्याचं काम केलं. म्हणून त्यांचं नाव सगळ्यांच्या अजूनही ओठावरती आहे. म्हणून कला ही नेहमी प्रचारी कला चांगली नसते का? तर प्रचारी कला हीच चांगली असते, कारण त्यातून ते काहीतरी आत्मसुख आहे. म्हणजे तुम्ही स्वतःच्या सुखासाठी लिहिणं आणि समष्टीच्या वेदनेचं काही लिहिणं, यामध्ये फरक आहे मित्रांनो. आणि म्हणून अण्णाभाऊ साठे समष्टीच्या बाजूचे होते, समाजाच्या, समुदायाच्या बाजूनं होते, देशवासियांच्या बाजूनं होते. देशवासियांच्या, जनतेच्या सगळ्या आशा आकांक्षांना त्यांनी आपल्या साहित्यामध्ये प्रतिबिंबित केलं. म्हणून अण्णाभाऊ साठे ग्रेट होते. मी फक्त एकच माझ्या भाषणाच्या समारोपाकडं येतो आहे. मला माहिती आहे की मी 1 तास जवळजवळ या ठिकाणी बोललो आहे. तुम्ही या 1 तासाभरामध्ये मला जे काही सांगायचं होतं या विषयाच्या अनुषंगानं, आपली जबाबदारी काय आणि सध्या भारतातली अवस्था काय आहे, हे मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो आहे असं मला वाटतं. परंतु मी शेवटी एकच सांगतो की अण्णाभाऊ साठेंची कला काय महत्त्वाची होती, त्याचं एक उदाहरण सांगतो की अण्णाभाऊ साठेंचं लालबावटा कला पथक, की ज्याने लालबावटा कला पथकाच्या माध्यमातून महाराष्ट्र पेटवला, महाराष्ट्राला लढायला सिद्ध केलं आणि संयुक्त महाराष्ट्राची लढाई खऱ्या अर्थानं शाहीर अमर शेख, अण्णाभाऊ साठे आणि गवाणकर या शाहीरत्रयींनी गाजवली, पुढं नेली. आणि अण्णाभाऊंचं योगदान त्यात फार महत्त्वाचं आहे. माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती या कायली, ही छक्कड लिहून खऱ्या अर्थानं एक या संग्रामाला एक संघर्षाचं स्वरूप देण्यामध्ये अण्णाभाऊ साठे यशस्वी झाले. ते लालबावटा कला पथक ज्यावेळेला नागपूरला गेलो होतो त्यावेळेला त्या परिसरामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ते कला पथक बघायला आले. त्यांच्या काही शिष्यांनी सांगितलं, त्यांच्या काही लोकांनी सांगितलं की हा तमाशाचा आहे, वगनाट्य आहे, परंतु हा तमाशाचंच एक रूप आहे. आणि हो, अण्णाभाऊ साठेंनी तमाशाला वगनाट्याचं स्वरूप दिलं, वगनाट्याला लोकनाट्याचं स्वरूप दिलं. लोकांच्या इच्छा आकांक्षा, लोकांचं म्हणणं, लोकांचं स्वप्न, लोकांचं दुःख त्यांनी आपल्या त्या वगनाट्याच्या, लोकनाट्याच्या माध्यमातून मांडलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अण्णाभाऊंचे कलापथक बघायला आले आणि प्रेक्षकात बसून तुकडोजी महाराज ज्यांनी ग्रामगीता लिहिली, नव्या भारतातल्या सगळ्या गावांच्या एका नव्या रचनेचं प्रारूप ज्यांनी आपल्या काव्यात्म आणि तत्वज्ञानिक भाषेमध्ये ज्या राष्ट्रसंतांनी म्हणजे तुकडोजी महाराजांनी दिलं, ते तुकडोजी महाराज अण्णाभाऊंचं कलापथक बघायला प्रेक्षकांमध्ये बसले आणि कलापथक झालं. हजारो लोक बैलगाड्या जुंपून, पायी चालत, आपल्या आबाळ वृद्ध म्हणजे घरातल्या माता भगिनी, बारकी पोरं सगळ्यांना घेऊन अण्णाभाऊंचे कलापथक बघायला आलेले होते. देशाच्या इतिहासामधला, जगाच्या इतिहासामधला एक फार महत्त्वाचा हा क्षण होता. अण्णाभाऊंचं कलापथक बघायला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तिथं आलेले आहेत. अण्णाभाऊंचं कलापथक बघितलं आणि तुकडोजी महाराज स्टेजवर आले आणि तुकडोजी महाराज काय म्हणाले की आजपर्यंत मला असं वाटायचं की तमाशा कला म्हणजे विष आहे.
मी काही लोकांना सांगितलं की तुम्ही तमाशा बघू नका, कारण तमाशा कला म्हणजे विष आहे. परंतु अण्णाभाऊंचं हे कलापथक बघितलं, हे मी लोकनाट्य बघितलं आणि मी हा निष्कर्ष काढला की तमाशा कला किंवा ही कला विष नसून ती खऱ्या अर्थानं अमृत आहे, अमृत आहे, असं विधान राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी केलं आणि अण्णाभाऊंच्या कलेचा गौरव केला. या देशाच्या इतिहासातली एक अभूतपूर्व घटना आहे की राष्ट्रसंतांनी लोकशाहिराचा आणि या अण्णाभाऊ साठेंच्या सारख्या एका भारतभूषणाचा, भारतरत्नाचा फार मोठ्या आदरानं गौरव केला. मला वाटतं या गौरवातच सारं काही आलं आणि अण्णाभाऊंच्या कलेचं सगळं जे काही आहे, सार जे आहे ते या गौरवामध्येच आलेलं आहे. अण्णाभाऊंची कला ही लोकांच्या बाजूनं, लोकांच्यासाठी लढली, लोकशाहीसाठी लढली, देशासाठी लढली, जनतेसाठी लढली आणि ते अमृत होतं असं ज्यावेळेला राष्ट्रसंत म्हणतात त्यावेळेला या देशाला एक विधायक वळण देण्याच्या दृष्टिकोनातून, या देशाला एक नवा चेहरा आणि नवं वळण देण्याच्या दृष्टिकोनातून अण्णाभाऊंच्या साहित्यानं फार महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि यातच अण्णाभाऊंचं मोठेपण आहे. अण्णाभाऊंच्या मोठेपणाच्या अनेक गोष्टी आपल्याला सांगता येईल, वेळ कमी आहे, परंतु मी एवढंच सांगतो मित्रांनो की अण्णाभाऊंच्या विचारातून आपण काय शिकायचं, तर आपण जातीपातीची बंधनं सगळी फेकून द्यायची. आम्ही इथल्या व्यवस्थेनं आमच्यावरती दिलेल्या ज्या काही बंधनं आहेत, ज्या काही बेड्या आहेत, त्या बेड्या गुलामीच्या सगळ्या आम्ही इथल्या तोडून टाकायच्या आणि माणूस व्हायचं. माणूस होण्याकडचा प्रवास करणं म्हणजेच अण्णाभाऊंच्या वाटेवरनं जाणं. माणसावरती प्रेम करा, माणसाशी माणुसकीनं राहा, दुसऱ्याच्या दुःखानं गलबलून जा, दुसऱ्याच्या पायात काटा टोचला तर आपल्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे अशी एक माणुसकी ठेवा. म्हणजे ह्या सगळ्या महापुरुषांना जातीच्या पेटाऱ्यातनं बाजूला काढा आणि त्यांना सगळ्या जगाचे करा, त्यांना वैश्विक करा, त्यांना मोठं करा, व्यापक करा. ही अनुयायांची आपली जबाबदारी आहे. आपल्या देशाचं हित सातत्यानं आपल्या डोक्यामध्ये ठेवा आणि चांगल्या दिशेनं जा, व्यायाम करा. मी तरुण मित्रांना सांगेन, चांगली पुस्तकं वाचा, शरीर संपदा कमवा, बौद्धिक संपदा कमवा, कारण ही ज्ञानसत्ता आपण हस्तगत केल्यानंतरच आपण सगळ्या लढाया जिंकणार आहोत. त्यामुळे मेंदूची मशागत करणं, विचारांची मशागत करणं आणि आपल्याला जो काही विचार समजलेला आहे तो विचार समाजामध्ये नेणं, लोकांच्या अंधश्रद्धा दूर करणं, तरुणांचं एक चांगलं संघटन निर्माण करणं आणि देशहितासाठी वापरणं, अशा प्रकारच्या उपक्रमामध्ये माझ्या तरुण मित्रमैत्रिणींनी, भावा बहिणींनी सक्रिय व्हावं असं एक आवाहन मी या निमित्तानं करतो. आणि मित्रांनो, मी तुम्हाला एवढंच सांगतो की अण्णाभाऊ साठेंचं जन्मशताब्दीचं वर्ष आहे. अण्णाभाऊ साठेंच्या सारखा माणूस, फक्त 1.5 दिवस शाळेत गेलेला माणूस, जातीमुळं आणि इथल्या धर्मव्यवस्थेमुळं ज्याला फक्त 1.5 दिवसामध्ये शाळा सोडावी लागली, तो माणूस पुढं पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबईला जातो, कपडे विकण्याचं काम करतो आणि दुकानावरच्या पाट्या वाचून वाचून शिकतो, मुळाक्षर गिरवतो आणि पुन्हा 14व्या-15व्या वर्षी तो लेखणी हातात घेतो. आणि नंतर 1969ला ज्या वेळेला त्या माणसाचं निर्वाण होतं, अवघ्या 49 वर्षाचं आयुष्य आणि 49 वर्षाच्या आयुष्यामध्ये 32 कादंबऱ्या, 14 कथासंग्रह, 11 वगनाट्य आणि तितकेच पोवाडे आणि ती एक प्रवासवर्णन, एक नाटक, अशी विपुल साहित्य संपदा निर्माण करतो. जगातल्या 28 ते 30 भाषांमध्ये अण्णाभाऊ साठेंचं साहित्य जातं. अण्णाभाऊ ज्या देशात गेले नाहीत त्या देशामध्ये अण्णाभाऊंचा विचार जातो. एवढं मोठं काम करतो आणि भारताचं नंदनवन करण्याचं, भारताला समतावादाचं एक नवं प्रारूप देण्याचं आणि असं एक प्रारूप या देशामध्ये प्रस्थापित व्हावं अशा प्रकारचं देखणं स्वप्न पाहतो आणि त्या स्वप्नासाठी जगतो आणि कुठल्याही सत्तेला, पैशाला, मोहाला बळी न पडता लोकांच्या बाजूनं सातत्यानं लढत राहतो. असा हा कलावंत, असा हा साहित्यिक, असा हा खऱ्या अर्थानं बुद्ध, कबीर, फुले, शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा सच्चा पाईक, सच्चा पुरस्कर्ता, लोकशाहीवरती अपार निष्ठा ठेवणारा असा कलावंत, साहित्यिक, विचारवंत, तत्त्वज्ञ, त्या तत्त्वज्ञाची, त्या विचारवंताची, त्या साहित्यिकाची जन्मशताब्दी या वर्षी आहे. 1920 हे जे काही वर्ष आहे ते अण्णाभाऊ साठेंच्या जन्मशताब्दीचं वर्ष आहे. आणि म्हणून भारताचं नाव 7 समुद्रापलीकडे नेणारा, रशियामध्ये जाऊन शिवाजी महाराजांचा इतिहास समजावून सांगणारा, बंगालच्या दुष्काळानं व्यथित होणारा, पंजाबमधल्या दंगलीमुळं व्यथित होणारा हा देश आपल्या सगळ्यांचा आहे असं म्हणणारा, देशावरती अपार प्रेम करणारा, 1942च्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये भूमिगत राहून ब्रिटिशांच्या विरोधात भूमिका घेणारा, सगळ्या जातीपातींची बंधनं तोडून आपण सगळे माणूस म्हणून एक येऊया असं एक देखणं स्वप्न पाहणारा, असा हा कलावंत, असा हा साहित्यिक, या अण्णाभाऊ साठेंची जन्मशताब्दीचं वर्ष हे आहे. आणि म्हणून सगळ्या तमाम भारतवासियांची अशी मागणी आहे की अण्णाभाऊ साठेंना या जन्मशताब्दी वर्षामध्ये भारतरत्न पुरस्कारानं गौरवण्यात यावं अशी मागणी अण्णाभाऊंच्या विचारांचे सगळे त्यांचे अनुयायी करतायत, बाबासाहेबांच्या विचारांचे अनुयायी करतायत.
फुल्यांच्या विचारांचे अनुयायी करतायत, शाहूराजांच्या विचारांचे अनुयायी करतायत. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. या शिवरायांच्या महाराष्ट्राची मागणी आहे की या जन्मशताब्दी वर्षामध्ये अण्णाभाऊंना भारतरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात यावं. हीच मागणी आपण अधिक बुलंद करूया आणि सरकारला त्या बाबतीत निर्णय घ्यायला भाग पाडूया. आपण मला ऐकलं त्याबद्दल मी तुम्हाला शतशः धन्यवाद देतो. माझे मित्र सन्माननीय सुनील जाधव सरांचे मी आभार मानतो. आणि आपण सगळ्यांनी मिळून लोकशाही वाचवण्याच्या प्रक्रियेमध्ये आणि या सगळ्या महामानवांच्या विचार प्रसार करण्याच्या या निर्णायक आंदोलनामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं एवढंच आवाहन करतो आणि मी आपली रजा घेतो. धन्यवाद. जय भीम, जय लहुजी, जय शिवराय, जय भारत. धन्यवाद.